दादा चल बरं. चल 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 चल. आलेला आहे आमच्याकडे बघायला. तर आज आम्हाला त्यांचा फोन आला आणि त्याच्याशिवाय बँक जळगाव जनता सहकारी बँक आहे ना, संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत ना इथे हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू केवल ब्लॉग्स आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग ॲज वेल. आज आहे सॅटर्डेचा दिवस, 15 ऑगस्ट आहे आणि आजच आपल्या देशाला स्वतंत्रता मिळून 80 वर्ष पूर्ण झाले. तर आत्ताचा जो इंडिपेंडन्स डे ना तो थोडा वेगळा असतो. लहानपणी आपण इंडिपेंडन्स डे वेगळा सेलिब्रेट करतो, कारण स्कूल्समध्ये जातो, ऑर्गनायझेशन्समध्ये जातो, तिथे आपले वेगळे सेलिब्रेशन्स असतात. कॉर्पोरेटमधला इंडिपेंडन्स डे आहे ना तो कालच्याच दिवशी सेलिब्रेट होऊन जातो, कारण एक दिवस परत ऑफिसवरून इकडे यायला आहे ना काही एनर्जी राहत नाही. खरं तर आज थर्ड सॅटर्डे होता, आज ऑफिस होतं, पण आज 15 ऑगस्ट आल्यामुळे आम्हाला ती सुट्टी होती. तो एक आनंद आहे आम्हाला, लगातार आम्हाला सुट्टी मिळते. तर आज उठायला थोडा उशीरच झाला नेहमीप्रमाणे आणि उठायला उशीर होऊन आता आम्ही जातो आहे परत. जसं तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं, प्रॉपर्टी हंटिंग आमची चालू आहे. तर आम्ही आता बघतोय की आम्हाला परत 1-2 प्रॉपर्टीजचे फोन आलेले आहेत बिल्डर्सचे आणि त्यांच्याकडून आम्ही आता बघतोय की कोणतं चांगलं घर आहे, कसे रेट्स आहेत वगैरे, हे सगळं बघायला आम्ही परत आज जातोय. तर इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. कबरा राग आला तुला बाळू? राग कबरा आला तुला सोनू? सोनू अरे काय झालं? ठेव ना, लाव लाव लाव, तुझा व्हिडिओ काढते, छान छान लाव बरं, लावून दाखव. इकडनं दाखव ना, इकडनं दाखव. हां हां, इकडे इकडे ठेव ना, इकडे असं. हां, आणि आता लाव. लाव. अरे जल्दी कर, पनवेल जाना है. घाटकोपर म्हण, घाटकोपर. घाटकोपर म्हण, घाटकोपर. ठाणे ठाणे. ए हे बघ, ए बघत पण नाही, येड धम्मा. सोनट्या, अरे मोंट्या, बाळू, काळू, काळा आहे तू. मीच गोरी आहे ना. ए सोनू, तू काळा आहे, मी गोरी आहे. अरे अरे उठला उठला, अरे 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 चल 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 कर. आम्ही आता गेल्या वेळेला 1-2 प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. आता परत दुसरं, आज 15 ऑगस्ट आहे तर आज सुट्टी होती, तर आज ते बघायला चाललो आहे आम्ही. आणि छान असं सगळीकडे वातावरण चालू आहे इंडिपेंडन्स डेचं. सोसायटीमध्ये तुम्ही बघ, मॉलमध्ये कुठे चाललो? बरं ठीक आहे, चाल. आज पण आम्हाला पटकन रिक्षा भेटली आहे. बघूयात आता जसं आवडतं तसं प्रॉपर्टीज आम्ही बघू.
तर आम्ही आता ट्रेनमधून उतरलेलो आहे, 1:30 वाजलेले आहेत आणि आज कदाचित थोडे जास्त प्रॉपर्टीज बघू. हा जो डेव्हलपर होता ना, त्याचा आमचा गेल्या वेळेलाच त्याचा कॉल आम्हाला आलेला होता आणि तो आम्हाला गेल्या वेळेला आलेला आहे आमच्याकडे बघायला. तर आज आम्हाला त्यांचा फोन आला आणि त्याच्याशिवाय आणखी एक दोन डेव्हलपर्स आले, त्यांचाही आम्हाला फोन आला. तर त्याच्यामुळे आम्ही आज विचार केला की आज जाऊया. उद्याचा प्लॅन माझा थोडंसं असं वाटतं आहे की अपडाऊन जाऊ की नको, कारण आज धावपळ भरपूर झाली, आठवड्याभराची भरपूर धावपळ असते. त्याच्यामुळे मला जाऊ की नको असं झालेलं आहे. हां, तर आता एक एक दाखवते. दुसरी प्रॉपर्टी आम्ही बघतो. बाळू मागे हो, मागे हो, मागे हो ना. हे बघा, अशी उलटी पॅन्ट घातलेली त्याने. तो सकाळी त्याने त्याच्या हाताने पॅन्ट घातली, उलटी पॅन्ट घातली. हे बघा, आम्हाला दिसलेली इकडे जळगाव जनता कल्याणमध्ये बँक, जळगाव जनता सहकारी बँक. काय होतं झालंय सगळं. जेवण करायला आलेलो आहे आता आम्ही साई श्रद्धा पॅलेस मध्ये. आणि काय करायचंय, भाजी वगैरे जेवण करायला आलो. प्रॉपर्टी बघितली ते लोक सोडायलाच तयार नव्हते आम्हाला. आज 5 वाजून तुम्ही संध्याकाळचे काही वडापाव लोक म्हणत 15 ऑगस्टची ऑफर होती म्हणून आजच बुकिंग करा. आम्ही त्या बुकिंग केलं नाही, आम्ही तुम्ही निघून आलो आणि आता जेवण करायला आलो बाहेर. बाळू आता कसा उतरतो तो झटकन. आम्ही आलेलो आहे ना रात्रीचे 9 वाजता मेट्रो मॉल कल्याण इथे. आज काय काय प्रकार झाला ना ते पण मी सांगते, एक एक गोष्ट सांगते मी. सकाळपासून काय झालेलं होतं ते. तर आता बघा ना, इथे रात्री 9 वाजता सुद्धा असं वाटलं होतं की इथे गर्दी खूप कमी राहील, पण गर्दी केवढी गर्दी इथे कल्याणमध्ये भरपूर क्राऊड आहे. 15 ऑगस्ट आहे ना, भरपूर क्राऊड होता. तर त्याच्यामुळे तिथे म्हणजे असं वाटलं नव्हतं, असं वाटलं होतं की मॉल आता बंद होण्याची वेळ येईल, पण नाही, चालू आहे. आणि आता ह्याला घेऊन पोटाला घेऊन आम्ही जातोय जरा खेळायला वगैरे, कारण तो खूप त्रास देत होता संध्याकाळी. हो, खूप त्रास देत होता, जरा मेट्रो मॉलमध्ये जायचं होतं म्हणून. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो. तुम्ही बघू शकता केवढी मोठी गर्दी आहे इकडे. हे ना, हे बघा, ऍक्च्युली ना तिथे संध्याकाळी मस्त बँड वगैरेही होते असं वाटतं मला, पण आपण मला उशीर झालेला होता त्याच्यामुळे काहीच आपल्याला भेटलेलं नव्हतं. आजचा दिवस पूर्ण असंच गेला. जरा रात्री भरलेली येते. हा ना, आम्ही आता झिंगेरियामध्ये आलेलो, कल्याणच्या मेट्रो मॉलच्या झिंगेरियामध्ये. कारण त्यांचं कधीच चाललं नव्हतं. संध्याकाळी ना काय संध्याकाळी भरपूर त्रास दिलेला होता त्याने की मला झिंगेरियामध्ये जायचं होतं म्हणून. आणि इथे तिथं भरपूर प्रमाणात गर्दी आहे बघा. सोनू थांब ना, अरे थांब थांब, अरे थांब रे, थांब रे, अरे 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 थांब 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 जरा, किती पळतो, अरे थांब थांब, पप्पा रिचार्ज करून येत आहेत ना, मग तेव्हा जा. आम्ही आहे ना झिंगेरियामध्ये गेलो इकडे मागे या, पण आहे ना अनफॉर्च्युनेटली ते रात्रीचं बंद झालेलं होतं. आणि हा इतका रडला, मग नंतर 9 वाजता ते बंद झालेलं होतं. हा फार रडला, मग नंतर त्याला ना खूप हिमूस लावून गेला. तो तेव्हापासून तीच आशा लावून बसला होता. कधीपासून तेच म्हणत होता कल्याणच्या मॉलमध्ये जाऊन मला इथे खेळायचं. तर शेवटी त्याला हे असं वाफर्स घेऊन दिले, जरा शांत राहील. असं होतं झिंगेरियामध्ये ते बंद होऊन जातं, असं आहे.
ओके. सांगते मी घरी गेल्यानंतर एक 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 गोष्टी सगळे एक एक करून सांगते. आता सगळं काय आढावा होता आपला. आम्ही 9:30 पावणे 10 होऊन गेलेले आज रात्री. घरी जायला पण उशीर होणार आहे. तो भरपूर लेट झालेला आज. 15 ऑगस्टचे इथे सुद्धा गर्दी आहे. ऑफर्स पण भरपूर चालू असतात पण आपल्यात अजिबात एनर्जी नाही राहिली आता जाणं. सगळं दिसत राहतं. अरे बापरे. नाही तर ते आम्ही ना घाटकोपर स्टेशनला उतरलोय. दुपारचे रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. येस 11:30 वाजलेले आहेत. आणि इतकं छान वाटलं ना, मी सांगते तुम्हाला. रात्रीचा प्रवास करून ना इतकं छान वाटलं. ट्रेनने लोकलने गर्दी नाही काही नाही. असं थंड वातावरण मस्त. नाही तर रोजची आपली कचकच मचमच एकदम हे असते. दाखवायला पाहिजे होतं खरं तर रात्रीची ट्रेन कशी असते. मस्त असते एकदम शांत. काही लेडीज तर झोपतात पण. एवढ्या रात्रीचं मी कधी ट्रॅव्हल केलेलं नव्हताच. पहिल्यांदाच ट्रॅव्हल केलं. माझा अवतार बघा कसा झाला. आज दिवसभरापासून सगळं असं धावधाव पळपळ चाललेली होती ह्याच्यामुळे. तर जाऊयात आता आम्ही. माहीत नाही आम्हाला ऑटो वगैरे भेटते किती वाजता भेटते काय भेटते ते. जाऊयात आता. ठीक आहे. आणि ह्याला बघून घ्या एकदा. बाळू ऐ काय झालं. कल्याणचं घर बांधून गेलं म्हणजे. त्याला अजून कल्याणचं घर बांधलेलं नाही काही नाही आणि लगेच म्हणतो मला कल्याणच्या घरात जायचं. 11 वाजताचं घाटकोपर. 11:30 वाजताचं काहीच नाही. नाही तर एरवी आहे ना संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत ना इथे मुंगी सुद्धा शिरायला जागा नसते. एवढी इथे गर्दी असते बघा. काहीच नाही इकडे. असंच आहे. बाळू बघा. नाही तर ह्या एरियामध्ये तर बिलकुल रिक्षा अशा असतात. रांग उभी असते बघा. इथे रांग पण असते इथे त्या रमाबाईला जायला. ऑटो मिळणार नसेल तर मग आता काय करणार. अक्षरशः सकाळपासून आम्ही फिरतोय. सोबत आलेला आहे पण त्याने थोडासाही त्रास दिला नाही. संध्याकाळी आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये होतो ना तेव्हा मग थोडासा वैतागला होता तो. तेव्हा थोडासा मग किरकिर केली त्याने. आणि तेव्हा तो म्हणायला लागला की मला मेट्रो मॉलमध्ये घेऊन चला वगैरे. एरवी नाही तर त्याचा काहीच त्रास नव्हता. दिवसभर फिरलो आम्ही. त्याचं खेळतो त्याचं केलं त्याने. हां असा रस्ता जर रोज राहिला असता तर ती मजा आलीच ती नाही. बिलकुल ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आला नसता. हो हो हो. पण अनफॉर्च्युनेटली असं काही रोज नसतं आणि क्वचितच असं असतं. मला तर असं वाटतं की असंच असावं. रोज असं असावं. छान मोकळा रस्ता. मोकळं बसबस नाही काही नाही. बाळू चलो काय करतो. आपल्याला ट्रेन भेटून गेली ना. आपल्याला ही ऑटो भेटून गेली ना. ट्रेन पण भेटली ऑटो पण भेटली. हॅलो एव्हरीवन. आणि जसं तुम्ही कालचे ब्लॉग्स बघितले आणि रात्री काय झालं आम्हाला रात्री 12 वाजून गेले यायला. त्याच्यामुळे मला ना ते ब्लॉग क्लायमॅक्स ब्लॉग बनवताच नाही आला. रात्री भरपूर लेट झालं होतं. आम्हाला 12 वाजून गेले होते जसं तुम्ही बघितलं होतं. आणि काय झालं होतं ते माझी मोबाईलची जी चार्जिंग होती ना ती डिस्चार्ज झाली. ह्या मोबाईलची चार्जिंग आहे ना ती डिस्चार्ज होऊन गेलेली होती. त्याच्यामुळे मला तर जुन्या फोनमध्येच शूट करावं लागलं थोडंफार. ते एक होतं. त्यानंतर ओमला घेऊन आम्ही घाईमध्ये मेट्रो मॉलला गेलो होतो. कारण तो आहे ना खूप वैतागून गेला होता काल. आणि अनफॉर्च्युनेटली त्याला तिथे खेळायलाही भेटलं नाही. तर त्याला फक्त जे काही होतं ते खाऊ घातलं तिथे आणि मग आम्ही आलो तिथून. आणि आज खरं तर दुसरीकडेही जायचं होतं पण आज रात्री आम्हाला 12 वाजून गेले. आज मला टिटवाळाला जायचं होतं. पूजा होती आमची. पण रात्री 12 वाजून गेले. थकून गेलो होतो त्याच्यामुळे मला काही जमलंच नाही आज जायला. तर आणि आणखी दुसरी गोष्ट एक होती की काल ना आम्ही तिथे गेलो होतो ना ते ऑफर्सवाले आम्हाला सोडत नव्हते. ते म्हणत होते 15 ऑगस्टची ऑफर आहे. करा बुकिंग. तर त्याच्यामध्ये आम्हाला ते सोडतच नव्हतं. बराच वेळ आमचं तिथेच निघून गेला. असं करत काल लेट झालं. पण झालं सगळं फिरून फारून आम्ही बघितलं थोडंफार प्रॉपर्टीज वगैरे.
आणि आजचा दिवसही असाच नॉर्मलच असणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथूनच सुरू करेन. कालचा शेवटचं जे होतं ते करता आलं नव्हतं म्हणून मी आज बोलते. ओके, तर पुन्हा भेटूया एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि दुसरी गोष्ट घेत. तोपर्यंत गुड बाय.